फेसबुकवर परदेशातल्या आकर्षक नोकरीची जाहिरात, 70,000 रुपये पगाराचं आमिष आणि त्यानंतर थेट म्यानमारमधल्या सायबर गुन्हेगारांच्या छावणीत कैद झाला बीडमधला एक तरुण. बीड जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेला हा धक्कादायक प्रकार ऐकाल तर तुमचं सुद्धा डोकं चक्करावून जाईल. नोकरीच्या शोधात सोशल मीडियावरच्या एका जाहिरातीवर विश्वास ठेवून नोकरीसाठी अर्ज केला, काही डॉक्युमेंट सुद्धा भरलेत, त्यानंतर इंटरव्ह्यू सुद्धा दिला. डेटा एंट्री आणि ग्राफिक डिझाईनच्या नोकरीच्या बहाण्यानं मानवी तस्करी केली जातीये याची त्या तरुणाला कल्पना सुद्धा नव्हती. जेव्हा तो तरुण ऑफिस जॉईन करायला म्यानमारला गेला तेव्हा तो कुख्यात गोल्डन ट्रायंगल मध्ये फसला. त्याला एका जंगलात छावणीत जबरदस्तीने नेलं गेलं आणि आज तो आणि त्याच्यासारखे कित्येक तरुण हे बंदुकीच्या धाकावर सायबर फ्रॉड करत आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? नोकरीच्या शोधात असाल आणि बाहेरच्या देशातून संधी आली असेल तर तुम्ही सुद्धा मानवी तस्करीच्या जाळ्यात फसू शकता का? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. घटना आहे बीडच्या केज तालुक्यातली. 24 वर्षीय ग्राफिक डिझायनर एका तरुणानं फेसबुकवर बँकॉक मधली नोकरीची एक जाहिरात पाहिली. जाहिरात होती डेटा एंट्री आणि ग्राफिक डिझायनिंग पोस्टसाठी. व्हॉट्सअप वरून संपर्क साधल्यानंतर त्याला महिन्याला 70,000 रुपये पगार मिळणार, राहण्याची आणि जेवणाची सुविधा देण्याचं आमिष सुद्धा दाखवण्यात आलं. त्यानंतर 4 जूनला तो पुणे विमानतळावरून बँकॉकला गेला. पण बँकॉक मध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावर त्याला कंपनीचे काही प्रतिनिधी जे होते ते घ्यायला आलेत. त्यांनी त्या तरुणाला थेट म्यानमार सीमेवर नेलं आणि एका गुप्त कॅम्प मध्ये नेलं. तिथं त्याचा पासपोर्ट, त्याच्या जवळची कागदपत्र, त्याचा फोन हे सगळं काही जप्त करण्यात आलं आणि बंदुकीच्या धाकावर दररोज 16 ते 18 तास ऑनलाईन सायबर फसवणुकीचं काम करायला भाग पाडलं जात असल्याचा त्याचा आरोप आहे. आता हे सगळे आरोप, ह्या सगळ्या गोष्टी पुढे कशा आल्यात? तर म्यानमारमध्ये असलेल्या या कॅम्पमध्ये महाराष्ट्रातले अनेक तरुण अडकलेले आहेत. भारतातून जवळपास 800 पेक्षा जास्त लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जातीये. एक दिवस संधी साधून या तरुणानं पत्नीला व्हॉट्सअप कॉल केला आणि त्या कॅम्प मधली आपबीती सांगितली. हा कॅम्प जंगलात असल्याचं सांगितलं. तिथले स्थानिक चीनी आणि म्यानमार मधले काही लोक सांगतील ते सायबर क्राईमचं काम चुपचाप करावं लागतं. काम करायला नकार देणाऱ्या भारतीय तरुणांची हत्या सुद्धा करण्यात आल्याचा दावा त्या तरुणानं केलाय. स्वतःच्याही जीवाला धोका असल्याची माहिती त्यानं या फोन कॉलवर दिली. या प्रकरणी पीडिताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून बीड सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आंतरराष्ट्रीय एजंट्स आणि सायबर टोळी विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. बीड सायबर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सोबतच संबंधित केंद्रीय यंत्रणा यांना सुद्धा दिलेली आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीनं अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता हा बीडचा तरुण जिथं अडकला आहे तो म्यानमारचा भाग कुख्यात गोल्डन ट्रायंगल या नावानं ओळखला जातो. इथे सगळ्या प्रकारच्या बेकायदेशीर कारवाया केल्या जातात म्हणून तो भाग प्रसिद्ध आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा जिथं मिळतात त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्डन ट्रायंगल असं म्हटलं जातं. त्या ठिकाणीच या सर्व तरुणांना किडनॅप करण्यात आलेलं आहे. दरम्यान पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार या छावणीमध्ये महाराष्ट्रातले 20 ते 25 तरुण यांच्यासोबतच भारतातले शेकडो युवक अडकल्याची शक्यता जी आहे ती आता पोलिसांकडून व्यक्त केली जाते. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महाराष्ट्रासहित भारतातल्या अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्यासह केंद्रीय पातळीवर सुद्धा हालचाली सुरू केलं असल्याचं सांगितलंय. तसंच सर्व यंत्रणांशी सातत्यानं संपर्कात असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तरुणांची सुटका व्हावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेत आपण तशा कारवाया करतोय याची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. सायबर गुन्ह्यांबाबतचे किंवा सायबर फ्रॉड बाबतचे तुमचेही काही अनुभव असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे इतरांनाही माहिती मिळेल आणि जागरूकता निर्माण होईल. अशाच बातम्यांसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.